रुग्णवाहिका न मिळाल्याने नागपूर ते अमरावतीपर्यंत बाळाच्या मृतदेहासह एसटीतून प्रवास करावा लागण्याची वेळ एका पालकावर आली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धरमडोह या गावातील सरिता काजदेकर या महिलेचा 42 दिवसांचा चिमुकला दगावला। आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका आणि मदत न दिल्यामुळे नागपूरवरून अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीत आणावा लागला। एसटी विभागाचा भोंगळ कारभार पाहतोय आपण। कारवाई न झाल्यास अधिवेशनात आंदोलन करण्याचा आमदार पटेल यांनी इशारा दिला। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर आहेत। संजय, त्या चिमुकल्याचा मृतदेह अमरावतीपर्यंत नेण्यासाठी एक रुग्णवाहिका मिळत नाही, त्या पालकांना काही मदत मिळत नाही, नाईलाजाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो, याला जबाबदार कोण? विशाल, निश्चितच जर बघितलं तर नुकताच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दौरा करून केला आणि त्या दौऱ्यात त्यांनी आरोग्य व्यवस्था आदिवासींना चांगला फायदा द्यावा असा त्यांनी डॉक्टरांना सूचना केल्या होत्या। मात्र अमरावतीच्या आरोग्य अधिकाऱ्यासह जे जिल्ह्यातील डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी कुठलाही धडा यातून घेतलेला नाही आहे। हे 48 दिवसाचं बालक होतं, त्याला 18 दिवस नागपूरला जवळपास उपचारासाठी ठेवण्यात आलेलं होतं। मात्र त्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर बाळाच्या मातेने वारंवार जिल्ह्याचे जे आरोग्य अधिकारी कार्यालय असेल किंवा तालुका आरोग्य अधिकारी पिंपरीकर आहे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही। शेवटी या बाळाच्या पालकाला बाळाचा मृतदेह जातो बसने, खासगी जी एसटी महामंडळ जे बस आहे त्या बसमध्ये लपून आणावा लागला आणि त्या बसमध्ये हा मृतदेह जाता यावेळेस असं कोणालाही। धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि यानंतर बघूयात बुलढाणा जिल्ह्यात एका मृतदेहानं धर्मच बदलला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचं झालं असं की बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला होता। मृत इसमाची ओळख पटली नसल्यानं शेगाव ग्रामीण पोलिसांनी 3 दिवस या मृताची ओळख पटवून देण्याचं आवाहन स्थानिकांना केलं होतं। दरम्यान मृतदेहाची ओळख पटली नसल्यानं आणि प्रथमदर्शनी हा मृतदेह मुस्लिम इसमाचा वाटत असल्यानं या मृतदेहावर मुस्लिम पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यासाठी हा मृतदेह सुपूर्द करण्यात आला, म्हणजे दफनविधी। परंतु अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडत असताना या मृतदेहाची तपासणी केली असता हा मृत इसमाची खतना झालेली नसल्याचं समोर आलं आणि त्यानंतर हा मृतदेह सन्मानपूर्वक पोलिसांना हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला। हमने आज इनको ये पुलिस के हवाले आज इसके लिए इनको ये बॉडी इनके हाथ में दे दी है, क्योंकि पुलिस कोई भी अननोन बॉडी मुस्लिम रहो चाहे हिंदू समाज की रहो उसकी दफन विधि ही करती। उसका कारण ये है कि वो दहन विधि नहीं करती, जलाती नहीं, क्योंकि अगर कोई आया तो उसको बताने के लिए उनके लिए अच्छा रहता है कि अबे तुम्हारी ही बॉडी है या नहीं है। हे